बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. फोर्थ क्लास सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता चौथी. आजचा आपला विषय आहे गणित. आज आपण पाहणार आहोत मॅथ्स वर्ड प्रॉब्लेम्स. आपण मागच्या आठवड्यात पण पाहिले होते, त्याचा पुढचा भाग आपण आता पाहूया. मॅथ्स वर्ड्स प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणे, हो की नाही. शब्दामध्ये लिहिलेली जी उदाहरणं असतात त्याला शाब्दिक उदाहरणं किंवा वर्ड प्रॉब्लेम म्हणतात. आता बेरीज आणि वजाबाकीवर आधारित ही शाब्दिक उदाहरणे आहेत जी आपल्याला आता सोडवायची आहेत. The sitting capacity of a playground is 20,750. If there were 8,500 women and 11,200 men present for a function, how many seats remained vacant? बघा, आपण मराठी आणि सेमी इंग्लिश दोन्ही मीडियमचा अभ्यास करत आहोत, त्यामुळे मी तुम्हाला हे उदाहरण इंग्लिश मध्ये दाखवलं आहे. त्याचा मी मराठीत अर्थ सांगते की प्ले ग्राउंड म्हणजे खेळायचं मैदान. खेळायच्या मैदानामध्ये जसं आपल्या क्रिकेटच्या वगैरे मॅच होतात, फुटबॉलच्या मॅच होतात, माहितीये ना, मध्ये ग्राउंड असतं आणि बाजूने मैदानाच्या बाजूने लोक बसतात आणि खेळ पाहतात. मग ती बसण्याची जी जागा आहे त्या जागेमध्ये 20,750 माणसं बसू शकतात. पण जर त्या मॅचला 8,500 विमेन म्हणजे स्त्रिया आणि 11,200 मेन म्हणजे पुरुष होते, तर त्या मैदानातील एकूण किती सीट रिकाम्या होत्या? वॅकंट म्हणजे रिकाम्या होत्या. बघा, आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला कसं सोडवायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला मांडणी करायची आहे, म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, काय सांगायचं आहे, आपल्याला काय सोडवायचं आहे, हे आपल्याला सगळं आधी नीट ठरवायचं आहे. बघा, आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज आस्क्ड, म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे. आपल्याला काय विचारलंय सांगा. आपल्याला विचारलंय हाऊ मेनी सीट्स रिमेन्ड वॅकंट. हाऊ मेनी सीट्स रिमेन्ड वॅकंट, किती सीट रिकाम्या आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार बघा. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन, आपल्याला एकूण कोणती माहिती दिलेली आहे. तर बघा, आपल्याला 3 प्रकारची माहिती दिली आहे. कोणती? तर त्या मैदानाची सिटिंग कॅपॅसिटी. सिटिंग कॅपॅसिटी म्हणजे बसण्याची क्षमता. त्या मैदानामध्ये माणसं किती बसू शकतात? तर त्या मैदानामध्ये 20,750 माणसं बसू शकतात. मैदानाची सिटिंग कॅपॅसिटी आहे 20,750. आता तिथे जी हजर माणसं आहेत, मैदानात एकूण एवढी माणसं बसू शकतात, पण आता तेवढी माणसं मैदानात बसली नाहीयेत. मैदानात आता किती माणसं आहेत? तर मैदानामध्ये ज्या स्त्रिया म्हणजे विमेन आहेत त्या 8,500 आहेत आणि पुरुष आहेत ते 11,200 आहेत. मग किती रिकाम्या सीट आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. व्हॉट विल यू डू फर्स्ट, आपण पहिलं काय करू, तुम्ही पहिलं काय कराल, तर आपल्याला काय करायचंय, ऍड विमेन अँड मेन इन द फंक्शन फर्स्ट. त्या कार्यक्रमाला आलेले पुरुष आणि स्त्रिया एकूण किती आहेत, एकूण पुरुष आणि एकूण स्त्रिया मिळून एकूण लोक किती आहेत ते आपल्याला पहिलं काढावं लागेल. ओके, मग स्त्रिया आणि पुरुष एकूण किती आहेत हे काढण्यासाठी आपल्याला करावी लागेल बेरीज. काय करावी लागेल आपल्याला? बेरीज. बघा, इथे मी तुम्हाला बेरजेचं टेबल मांडून दाखवलेलं आहे. पहिल्या मी स्त्रियांची संख्या लिहिली आहे, विमन 8,500 अँड मेन 11,200. ओके,
आता या दोघांची आपल्याला करायची आहे ऍडिशन म्हणजे बेरीज. हा बघा, युनिट्स पासून सुरुवात करूया. 0 + 0 0. अगेन टेन्स मध्ये 0 + 0 0. हंड्रेड्स मध्ये 5 + 2 7. थाउजंड्स मध्ये 8 + 1 9 आणि 10,000 मध्ये 1. ओके, मग टोटल मेन अँड विमेन किती आहेत आता मैदानामध्ये? 19,700. ओके, पण मैदानाची कपॅसिटी किती आहे? प्ले ग्राउंडची टोटल कपॅसिटी किती आहे? 20,750. आणि तिथे प्रेझेंट आहेत 19,700. मग आता व्हॅकंट सीट म्हणजे रिकाम्या सीट किती आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्हॉट विल यू डू नेक्स्ट? बघा, सबट्रॅक्ट धिस सम फ्रॉम टोटल नंबर ऑफ सीटिंग कपॅसिटी. आता ही जी बेरीज आली आहे, किती बेरीज आली आहे? 19,700. ही आपल्याला काय करायची आहे? सबट्रॅक्ट, वजा करायची. कशातून? टोटल कपॅसिटी मधून. टोटल कपॅसिटी आपल्याला किती दिलेली आहे? बघा, टोटल कपॅसिटी आहे 20,750. आणि आता मैदानात उपस्थित असलेले स्त्रिया आणि पुरुष मिळून एकूण किती आहेत? 19,700. या दोघांची आपण काय करायची आता? वजाबाकी. आपल्याला रिकाम्या सीट किती आहेत हे कळण्यासाठी आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. बघा, 0 - 0 0. 5 - 0 5. 7 - 7 0. आता 0 - 9 नाही जाणार. आपण 2 कडून एक बोरो घ्यायचा. 0 बघा कट करून वर लिहा. 2 कडून एक बोरो घ्या. 2 चा राहिला 1. Now 10 - 9, answer is 1. And in the 10,000, 1 - 1, answer is 0. So, there were 1,050 vacant seat. म्हणजे एकूण 19,700 माणसं आली होती आणि ग्राउंडची कपॅसिटी होती 20,750. रिकाम्या सीट किती आहेत हे पाहण्यासाठी आपण काय केलं? एकूण कपॅसिटी मधून उपस्थित असलेली माणसं वजा केली. एकूण कपॅसिटी होती 20,750. एकूण उपस्थित स्त्रिया आणि पुरुष मिळून आहेत 19,700. या दोघांची वजाबाकी केली आणि आपण उत्तर काढलं आहे. ओके, दुसरं उदाहरण पाहूया. ललिताबेन donated ₹75,000 to a hospital. ₹47,500 were used for equipment and ₹18,240 were used for medicines. How much money still remains? बघा, ललिताबेननी एका हॉस्पिटलला 75,000 रुपये डोनेशन दिलं. त्या 75,000 रुपयांपैकी 47,500 रुपयांची इक्विपमेंट म्हणजे साहित्य घेतलं आणि 18,240 रुपये मेडिसिन साठी म्हणजे औषधांसाठी वापरले. तरीही अजून 75,000 मधले किती शिल्लक आहेत? बघा, आपण हे कसं उदाहरण सोडवायचं? सगळ्यात पहिलं आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट इज आस्क्ड? काय विचारलं आहे? तर हाऊ मच मनी स्टील रिमेन्स. अजून 75,000 रुपये जी देणगी दिली त्यातले अजून किती रुपये शिल्लक आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? आपल्याला काय काय माहिती दिली आहे? बघा, काय काय माहिती दिली आहे. ललिताबेन डोनेटेड 75,000. त्यापैकी यूज फॉर इक्विपमेंट 47,500 and used for medicine 18,240 एवढे वापरलेले आहे. आता काय करायचं आपण? पहिला आपण काय करणार? तर इक्विपमेंट साठी वापरलेले पैसे आणि मेडिसिन साठी वापरलेले पैसे यांची आपण ऍडिशन म्हणजे बेरीज करायची आहे. आपल्याला काय काढायचंय की किती पैसे शिल्लक राहिले. मग किती पैसे शिल्लक राहिले हे काढण्यासाठी पहिले किती पैसे एकूण खर्च केले हे आपल्याला माहित झालं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार? तर इक्विपमेंट साठी वापरलेले पैसे आणि मेडिसिन साठी वापरलेले पैसे यांची बेरीज करणार आहोत. बरोबर? बघा मेथड.
47,500 for equipment and 18,240 for medicine. चला ऍडिशन करूया युनिट पासून. 0 + 0 0, 0 + 4 4, 5 + 2 7, 7 + 8 15, कॅरी 1, 4 and 1 5 and 1 6. ओके, मग टोटल किती खर्च झालेले आहेत? 65,740. डोनेशन तर दिलंय 75,000, बरोबर. मग आता पुढे काय करणार आपण? किती पैसे शिल्लक राहिले काढणे हे आपल्याला समजण्यासाठी आपण काय करणार? तर सबट्रॅक्ट दिस सम. कोणती सम? ही आता जी साहित्य आणि मेडिसिन घेतल्यावर खर्च झालेली जी रक्कम आहे 65,740, ही सम आपण टोटल डोनेटेड अमाउंट जी आहे 75,000 त्याच्यामधून वजा करणार आहोत. बघा, वजाबाकीसाठी एक टेबल मांडा. 75,000 मायनस 65,740. ओके, आता बघा, 0 मधून 0 गेला, 0 राहिला. आता 0 मधून 4 जाईल का? नाही, म्हणून 0 गेला आधीच्या 100s मधल्या 0 कडे. 100 मधला 0 त्याला काही देऊ शकतो का? नाही. मग 100 मधला 0 गेला 1000 मधल्या 5 कडे. आता 1000 मधला 5 100 ला 1 देऊ शकतो, हो ना. बघा, आता आपण हा 0 वर लिहूया. हा 0 मधून आपण 1 घेऊन दिला त्याला, राहिले 6, इथे राहिले 9, 9तून 7 गेले, 2 राहिले, 5तून 5 जाणार नाही, 5चे 4 राहिले, 14. ओके, ₹9,260 स्टील रिमेन्स, अजून शिल्लक आहे. Rohan spent ₹27,658 for purchasing computers and ₹16,478 on a printer and scanner. Packing and transporting the goods cost extra. Rohan spent a total of ₹47,000. How much did he spend on packing and transport? Okay. आपल्याला काय दिलं आहे बघा? What is asked? How much spend on packing and transport? Packing आणि transport साठी किती खर्च केले ते आपल्याला काढायचं आहे. काय काय माहिती दिली आपल्याला? रोहन टोटल स्पेंड 47,000. त्यातले स्पेंड ऑन कॉम्प्युटर आहे 27,658 आणि प्रिंटरवर स्पेंड केले आहेत 16,478. ओके, मग पहिली आपल्याला काय करायचं आहे? व्हॉट विल यू डू फर्स्ट? पहिला आपल्याला कॉम्प्युटर आणि प्रिंटरचे जे खर्च केलेले पैसे आहेत त्यांची ऍडिशन म्हणजे बेरीज करायची आहे. चला बेरीज करूया युनिट्स पासून. 8 and 8 16, कॅरी 1, 5 and 1 6, 6 and 7 13, 13 से 3, कॅरी 1, 1 and 6 7, 7 and 4 11, 11 7, carry 1, 1 and 7 8, 8 and 6 14, 14 से 4, carry 1, 1 and 2 3 and 1 4. मग कॉम्प्युटर आणि प्रिंटर साठी एकूण किती खर्च केले? 44,136. ओके, पण त्यांनी टोटल किती खर्च केले? 47,000. म्हणजे अजून काही पैसे त्यांनी खर्च केले आहेत. ते त्यांनी कशासाठी खर्च केले आहेत? पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट साठी. मग पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट साठी किती खर्च केले हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत नेक्स्ट? व्हॉट विल वी डू नेक्स्ट? तर ही जी बेरीज झाली आहे ती टोटल अमाउंट मधून मायनस करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत. टोटल अमाउंट किती आहे? 47,000 आणि एकूण खर्च केलेली रक्कम किती आहे प्रिंटर आणि कॉम्प्युटरवर? 44,136 रुपये. ओके, आता वजाबाकी करूया आपण. बघा, 7 कडून 1 द्या 10ला. हे आपण कशासाठी करतोय? शून्यातून 6 जाणार नाही, मग तो 0 गेला 3 कडे, सॉरी
टेन्स मधल्या झिरोकडे, टेन्स मधला झिरो गेला हंड्रेड्स मधल्या झिरोकडे, 100 मधला झिरो गेला 1000 मधल्या 7 कडे. आता 7 नी 100च्या झिरोला 1 दिला. ओके, 7 चे राहिले 6. ओके, आता या 10 नी 100 मधल्या 10 नी 10 मधल्या झिरोला 1 दिला. 100च्या 10 चे राहिले 9. टेन्स मधल्या 10 नी युनिट मधल्या झिरोला 1 दिला आणि 10 चे राहिले परत 9. ओके, आता वजाबाकी करू शकतो आपण. 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 1 गेले 8, 6 मधून 4 गेले 2 आणि 4 मायनस 4 0. म्हणजे त्यांनी पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट वर किती खर्च केले बघा, 2864 रुपीज. ₹2864 were spent on packing and transport. हे पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट साठी खर्च झालेले पैसे आहे. Five into 7, 1 plus 1, 2. Okay, 2720 people. In all, 2720 people work in the company. In all, 2720 people work in the company. दिलेल्या माहितीवरून उदाहरणे तयार करा व ती सोडवा. दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करा व सोडवा. बघा कोणती माहिती दिली आहे. द पॉप्युलेशन ऑफ वन टाउन 76,560. द पॉप्युलेशन ऑफ अनदर टाउन 57,940. The population of Rampur is 76,560 and the population of Sitapur is 57,940. Then what is the total population of these two villages? Okay, या दोन्ही खेड्यांची मिळून एकूण पॉप्युलेशन किती ते आपल्याला काढायचं आहे. 76,560 रामपूरची पॉप्युलेशन plus 57,940 Sitapurchi population. Okay, start adding. 0 plus 0, 0. 6 plus 4, 10. 10 say 0, carry 1. 1 and 5, 6. 6 and 9, 15. 15 say 5, carry 1. 6 and 1, 7. 7 plus 7, 14. 14 say 4. Carry 1, 7, 1 and 7, 8, 8 and 5, 30. Okay, this is total population. Baga, total population is 1,34,500. Total population is 1,34,500. दिलेल्या माहितीवरून उदाहरणे तयार करा व ती सोडवा. दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करा व सोडवा. बघ, गिवन इन्फॉर्मेशन 17,500 मॅथ्स बुक्स अँड 13,250 सायन्स बुक्स. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. ह्या दोन संख्या वापरून आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. बघा आपण केलेलं शाब्दिक उदाहरण बघा. बालमोहन विद्या मंदिर demanded 17,500 books of maths and 13,250 books of science. How many books they demanded all together?
ओके, परत वाचूया. बालमोहन विद्या मंदिर डिमांडेड 17,500 बुक्स of maths and 13,250 books of science. How many books they demanded all together? पुन्हा आपण बेरीज करण्यासाठी बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं 5 स्थानं असलेलं टेबल तयार केलेलं आहे. टेबल आपण तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये मी संख्या पण भरलेल्या आहेत. कोणत्या संख्या? मॅथ्स बुक आणि सायन्स बुकच्या संख्या. मॅथ्स बुक आहे 17,500 आणि सायन्स बुक आहे 13,250. बघा त्याच्या पुढे त्याची नावं लिहूया. 17,500 मॅथ्स बुक्स प्लस 13,250 science books. Okay? बेरीज करूया. 0 plus 0, 0, 0 plus 5, 5, 5 plus 2, 7, 7 plus 3, 10, 10 are 0, carry 1, 1 and 1, 2 and 1, 3. किती आन्सर आलं बघा? 30,750. They demanded 30,700 books all together. आलं लक्षात कशा प्रकारे उदाहरण तयार करायचं आणि मग आपण नेहमी सोडवतो तसं सोडवायचं. Making problems based on the given information and solving them. Make a subtraction problem based on the given information and solve it. दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. आधी आपण 2 बेरजेची उदाहरणं पाहिली बरोबर. आता आपण वजाबाकीची उदाहरणं पाहणार आहोत. बघा आता आपल्याला परत माहिती दिलेली आहे. माहिती देणार आणि आपल्याला उदाहरण तयार करायला सांगणार. शाब्दिक उदाहरण आपल्याला तयार करायचं आहे. कोणती माहिती दिली आहे? कॉस्ट ऑफ वन मोटरसायकल ₹47,580 and cost of another motorcycle ₹50,240. Okay. Example. आता बघा उदाहरण कसं तयार केलं आहे. A company's motorcycle cost ₹47,580 and B company's motorcycle cost ₹50,240. Which company's motorcycle is more expensive and by how much? बघा उदाहरण तयार करण्यासाठी उदाहरण सोडवण्यासाठी आता उदाहरण तयार केलं आपण. एका कंपनीची मोटरसायकल 47,550 ला आहे आणि दुसऱ्या कंपनीची मोटरसायकल आहे 50,240 ला. आता त्यातली कोणती जास्त महाग आहे आणि किती रुपयांनी महाग आहे हे आपल्याला काढायचं. इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. उदाहरणातली जी मोठी संख्या असते ती पहिली लिहायची. मग मोठी संख्या कोणती आहे? 47,000 की 50,000? 50,000. ती आपण पहिली लिहूया. 50,240 50,240 आणि त्यातून कोणती संख्या वजा करायची आहे? दुसऱ्या मोटरसायकलची कॉस्ट जी कमी आहे ती वजा करायची आहे. पहिलं रुपीज लिहिलं आपण. हे रुपीज आहे 50,240 रुपीज मायनस 47,580 रुपीज. ओके. आता वजाबाकी करायला सुरुवात करूया. युनिट पासून सुरुवात करूया. 0 मायनस 0 0. 4तून 8 जातील का? 4 मधून 8 जातील का? नाही. वी विल बोरो 1 फ्रॉम 2. पहिले वर 4 लिहा. 2 ला काट मारा. 2 कडून 1 बोरो करा. 2 मधून 1 गेला राहिला 1. आता 14 मायनस 8 आन्सर इज 6. ओके. 1 मधून 5 जातील का? नाही. गो टू 0 अँड बोरो 1. आता 0 आपल्याला काही देऊ शकत नाही. मग आपण कोणाकडे गेलो? 5कडे. 5 आणि
1 दिला 0 ला, 0 चे झाले 10, 5 नी 1 दिल्यावर 5 राहिले 4. ओके, आता ह्या 10 नी 1 ला 1 बोरो दिला, 10 चे राहिले 9. आता आपण वजाबाकी करूया. 11 minus 5 6, 9 minus 7 2, 4 minus 4 0, 2660 रुपीज. मग बी कंपनीची मोटरसायकल ही 2660 रुपयांनी जास्त महाग आहे. बी कंपनीज मोटरसायकल इज एक्सपेन्सिव्ह बाय 2660 रुपीज. ओके. Making problems based on the given information and solving them. Make a subtraction problem based on the given information and solve it. दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. The capacity of one water tank is 38,500 liters. The capacity of another water tank is 22,750 liters. Okay. There are two water tanks in a society. First water tank's capacity is 38,500 liters and second water tank's capacity is 22,750 liters. Which water tank is more heavy and by how many liters? Okay? आता आपण काय करायचं आहे? कोणती वॉटर टँक हेवी आहे हे शोधायचं आहे. हेवी कोणती आहे? ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे ती. पण आपल्याला शोधायचं आहे कितीनी हेवी आहे. ओके, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? वजाबाकी, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं वजाबाकीमध्ये पहिली संख्या ही उदाहरणातली मोठी संख्या ही पहिली संख्या असते वजाबाकीमध्ये. मोठी संख्या आहे 38,500. 38500, 38,500. आता हे काय आहेत? लिटर्स. त्याच्यातून आपण दुसऱ्या वॉटर टँकची कॅपॅसिटी वजा करायची आहे. सो मायनस 22,750, 22,750 लिटर्स. आता आपण सबट्रॅक्शन करूया. 0 minus 0 0, 0 minus 5, 0 तून 5 जाणार नाही. बघा, 0 चा 0 लिहा. 5 कडून एक बोरो करा. 5 च्या डोक्यावर लिहा 4. 10 minus 5 5, 8 कडून एक बोरो करा. 8 च्या डोक्यावर लिहा 7. 14 minus 7 7, 7 minus 2 5, 3 minus 2 1, 15,750 liters. Second water tank is more heavy by 15,750 liters. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.